बघा आज आपण बनवतोय पोटॅटो बाईट्स. त्याच्यासाठी इथं मी 4 उकडून घेतलेले बटाटे आहेत बघा. आता आपण हे बटाटे ना खिसून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित बटाटे सगळे खिसून घेणार आहोत. बघा आपण अशा प्रकारे बटाटे खिसून घेतलेले आहेत. बघा तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ना ते तुम्ही मसाले टाकू शकतात. आता याच्यात मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेते बघा. थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद टाकून घेऊयात बघा. बघा त्याच्यात आपण थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात. ह्याच्यात आपण थोडीशी मिरची पावडर, बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघा याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. बघा आता याच्यात आपण एक तर तांदळाचं पीठ तरी घालू शकतो, नाही तर मग कॉर्नफ्लॉवर. इथं मी तांदळाचं पीठ घालते बघा. आता हे आपण व्यवस्थित बघा सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मळायचे बघा हे. बघा आपण सर्व साहित्य ना व्यवस्थित यातले मसाला आहे ना लागला पाहिजे बघा बटाट्यांना व्यवस्थित. अशा प्रकारे आपण मळून घ्यायचे. एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. बघा अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण याचे ना छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे बघा. बघा आता याचे ना आपण व्यवस्थित छोटे छोटे बघा एक बॉल्स बनवून घेऊयात असे गोळे. सहज बनतात बघा, खूप टाइम पण नाही लागत. बघा अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत. बघा कढईमध्ये आपण व्यवस्थित तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बनवून घेतलेले गोळे बघा टाकून घेणार आहोत. बघा असे एक एक करून सोडायचे. बघा एका बाजून व्यवस्थित आपले हे बॉल्स भाजलेले आहेत बघा. तेव्हाच आपल्याला हे हलवून घ्यायचे. बघा पूर्ण कढई सोडलेले आहेत याने. आता आपण आणखीन थोडे परतून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत. बघा असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा. बघा कसे कुरकुरीत पण झालेले आहेत. बघा आपले सगळे बॉल्स रेडी झाले आहेत. तुम्ही पाहू शकता बघा बाहेरून कसले कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण याला ना थोडासा एकदम किंचित ना चाट मसाला लावून घेऊयात. बघा मस्त असे आपले हे पोटॅटो बॉल्स रेडी आहेत. बघा तुम्ही पाहू शकता आतून किती छान झाले. तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणी बरोबर खाऊ शकतात. चला तर मग रेसिपी आवडली असली तर आपले चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.